मी एक सामान्य मतदार आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की एवढ्याशा उभा राहिल्यामुळे के पी साहेबांचा तोटा होणार आणि प्रकाश आंबेडकरांचा फायदा होणार असं चुकीचं आहे. ते जे आज उभा आहेत ते खऱ्या अर्थानं के पी साहेबांचे एक जवळचे नातेवाईक होते. किंबहुना त्यांना के पी साहेबांनी देखील 25-30 वर्ष ते एकत्र काम करणारी मंडळी होती. पण काही लोकांचा समज आहे असा की एवढ्या साहेब उभा राहिल्यामुळे के पी साहेबांना तोटा होणार, पण चुकीचे समज आहेत. मी एक सामान्य मतदार आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की एवढ्याशा उभा राहिल्यामुळे के पी साहेबांचा तोटा होणार आणि प्रकाश आंबेडकरांचा फायदा होणार असं चुकीचं आहे. ती जी मतं खाण्यात उलट के पी साहेबांचा यात फायदा होईल. कारण ही मतं 10 वर्ष आम्हाला माहिती आहे राधानगरी मतदारसंघ की म्हणजे एवढ्या साहेब काय करत होते हे सुज्ञ मतदार ओळखत होते आणि आजही आम्ही त्यांना ओळखतो आहे. त्यामुळे 100% त्यांचं काय दुःख मानायची गरज नाही आणि अवघड मानायची आम्हाला काय शंका वाटत नाही. के पी साहेब निवडून येण्याचं यावत अशी इच्छा काय आज की तुम्ही बघता आज महाराष्ट्रामध्ये जे काय 2.5-3 वर्षाचे उलथापालथ चालू झालेलं आहे ते काय जनतेच्या सोयीसाठी नाही, स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचे 10 पिढ्या जगण्यासाठी हे मोठमोठे नेते निघालेत काय. आणि जनता जी भरडायला लागलेली आहे. लाडकी बहीण 3-4 महिन्यापूर्वी जे काय तुम्ही सादर केली काय, अशा लाडक्या बहिणी किती यांना मतदान करणार हे कळलं आता उद्याच्या 23 तारखेला. राज्यातली सगळ्या निवडणुका एकाच वेळी ठेवलेल्या आहेत आणि जे त्यांचं समज आहे की भाजपवाल्यांचा किंवा जे काय आता गेलेले आहेत हे महारथी काय, त्यांच्याकडे पैसा झाला 50 खोके यांना मिळालेले आहेत आणि 2.5 वर्ष महाराष्ट्राचं वाटोळ लावलेलं आहे. तरुण वर्ग आज म्हणजे बेकारीच्या दरी सापडला आहे, नशीच्या दरी सापडला आहे. हे या लोकांना माहीत नाही ना. उद्या आज महागाई जे होणार आहे, आज जो स्टॅम्प आहे तुमचा स्टॅम्प 100 रुपयावर बँकेची कामं होत होती तो 500 रुपये केला. ते गोरगरिबांना त्याचा फायदा नाही असं आमचं स्वतःचं मत आहे. एक मतदार म्हणून आम्ही काय मोठे कोण माणसं नाही, शेतकरी वर्ग आहे. आणि या राणीवाडीमध्ये काय 10 वर्ष ज्या आमदारांनी आता परवा काहीतरी सादर केले की किती 50 लाख काय ते 53 लाख असं काही सादर केलं. तर कुठे केले ते काय आमच्या नजरला येत नाही. इथून 1.5 किलोमीटर वरेकवाडी कदमवाडी आहे. याच कार्यक्षेत्राला या ग्रामपंचायती वाडी आहेत, ग्रुप ग्रामपंचायत आहे. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या वाड्यांची अवस्था बघा. काल एक प्रचारासाठी एक 10-15 महिला नागनवाडीच्या बदोड तालुक्यात नागनवाडी गाव आहे त्या गावातल्या महिला आल्या असताना मी त्यांना विचारलं की तुम्ही काय व्हिजन ठेवून इथं आला आहे. तर आमच्या गावात असं केलं, तुमच्या गावात असं केलं, तुम्हाला वरेकवाडी कुठे दिसली. मी आज वरेकवाडीचा नागरिक आहे. इथं माझी 47-48 वर्ष माझी पूर्ण झाली. तुम्ही आज का आला आहे. तुमच्या पायाखालची वाळू तुमच्या नेत्याच्या सरकलेल्या आहे म्हणून तुम्ही इथं येत आहे. तुमचं काय केलं आम्हाला माहीत नाही, आमच्यात काय केलं आम्हाला कळतं ना. हा विषय आहे आणि 100% पटला आमदार होणार यात काय शंका घ्यायची गरज नाही.